यशया संदेष्ट्याचं पुस्तक. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 1 ते 39चं अन्वेषण केलं. त्यात यशयाचा यरूशलेमसाठी न्याय आणि आशेचा संदेश होता. त्यानं इस्रायलच्या पुढाऱ्यांवरती देवाच्या विरोधात बंड केल्याचा आरोप केला आणि असं म्हटलं की अश्शूर आणि नंतर बॅबिलॉनच्या माध्यमातून देवाचा न्याय म्हणून इस्रायलचं राज्य कोसळेल. आणि म्हणून 39व्या अध्यायाचा समारोप यशयानं यरूशलेमचा बॅबिलोन पुढे पराजय आणि बंदिवास होण्याची भविष्यवाणी केली. आणि यशयानंतर 100 वर्षांनी खेदपूर्वकरित्या हे सर्व घडलं. पण यशयाची मोठी आशा नवीन शुद्ध केलेल्या यरूशलेमसाठी होती, ज्यात भविष्यातील मसीही राजाद्वारे देवाचं राज्य पुनഃस्थापित केलं जाईल आणि सर्व राष्ट्र शांतीनं एकत्र येतील. आणि म्हणून अध्याय 40 आणि पुढचे अध्याय या मोठ्या आशेचं अन्वेषण करतात. पहिला मुख्य विभाग अध्याय 40 ते 48 इस्रायलसाठी आशा आणि सांत्वनाच्या घोषणेसह सुरू होतो. लोकांना सांगितलं जातं की बॅबिलॉनी बंदिवास संपला आहे आणि इस्रायलच्या पापांची शिक्षा पूर्ण झाली आहे. एका नवीन युगाची सुरुवात होत आहे. म्हणून त्यांनी सर्वांनी यरूशलेमला परतलं पाहिजे, जिथं देव स्वतः त्याचं राज्य आणेल आणि सर्व राष्ट्र त्याचं वैभव पाहतील. आता क्षणभर थांबूया, कारण ही सुरुवातीची घोषणा एक मोठा प्रश्न निर्माण करते. म्हणजेच हे सर्व कोण म्हणत आहे? आशेच्या या शब्दात आपण कोणाची वाणी ऐकत आहोत? या अध्यायांमधील संदेष्ट्याचा दृष्टिकोन बंदिवासानंतर जगणाऱ्या एका व्यक्तीचा आहे. दुसऱ्या शब्दात एजरा नेहेम्यानं वर्णन केलेल्या कालावधीत. पण यशया तर या काळाच्या 150 वर्षांपूर्वीच मरण पावला. मग आपण यावरून काय समजायचं? असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटतं की यशया अजूनही त्याच्या स्वतःच्या काळात बोलत आहे, परंतु तो जणू काही 200 वर्ष भविष्यात प्रसारित केला गेला आहे आणि तो भावी पिढ्यांशी असं बोलत आहे की जणू बंदिवासाचा काळ संपला आहे. तथापि यशयाचं पुस्तक स्वतःच आम्हाला असे काही संकेत देतं की कदाचित वेगळंच काहीतरी चालू आहे. अध्याय 8 आणि 29 आणि 30 मध्ये आम्हाला सांगितलं जातं की इस्रायलच्या पुढाऱ्यांनी यशयाला नाकारल्यानंतर त्यानं न्याय आणि आशेचे त्याचे सर्व संदेश लिहिले आणि एका गुंडाळीमध्ये शिक्कामोर्तब केले आणि त्यानं ते आपल्या शिष्यांना येणाऱ्या दिवसांसाठी साक्ष म्हणून दिले. देव त्याच्या शब्दांचं समर्थन करेल याची वाट पाहत अखेरीस यशया मरण पावला. आता लक्षात ठेवा, अध्याय 1 ते 39 ची रचना आम्हाला हे दाखवण्यासाठी तयार केली गेली होती की यशयानं सांगितलेल्या न्यायाच्या भविष्यवाण्या बंदिवासात कशा पूर्ण झाल्या. तो एक खरा संदेष्टा आहे. आणि म्हणून बंदिवास संपल्यानंतर यशयाचे शिष्य, ज्यांनी इतका काळ त्याच्या शब्दांचा हा मौल्यवान ठेवा जतन करून ठेवला आहे, ते गुंडाळी उघडतात आणि त्याच्या आशेचे शब्द त्यांच्या स्वतःच्या दिवसांसाठी लागू करायला सुरुवात करतात. तर या दृष्टिकोनातून यशयाच्या पुस्तकामध्ये प्रथम यशयाच्या शब्दांचा संग्रह तसंच त्याच्या भविष्यवाणी करणाऱ्या शिष्यांचं देखील लिखाण आहे, ज्याचा उपयोग देव यशयाच्या आशेचा संदेश भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतो. तुम्ही कोणताही दृष्टिकोन घेतला तरीही प्रत्येक जण या बाबतीत सहमत आहे की हे अध्याय अशी घोषणा करत आहेत की भविष्यातील आशा पूर्णत्वास आली आहे. म्हणजेच देव यशयाची भविष्यात्मक अभिवचनं पूर्ण करत आहे. आणि म्हणून संदेश त्याला आशा आहे की इस्रायल देवाचा सेवक बनून प्रतिसाद देईल. म्हणजेच ऐतिहासिकरित्या देवाचा न्याय आणि दया अनुभवल्यानंतर ते आता तरी देव खरोखर कसा आहे हे राष्ट्रांना सांगतील. पण तसं काही घडत नाही. इस्रायल राष्ट्रांना साक्ष देण्याऐवजी खरं तर तक्रार करत आहे आणि देवावर आरोपही करत आहे. ते म्हणतात, परमेश्वर आमच्या त्रासाकडे लक्ष देत नाही. खरं तर तो आमच्या हेतूकडे दुर्लक्ष करत आहे. बॅबिलॉनच्या बंदिवासामुळे समजण्याजोगे आहे की इस्रायलचा त्यांच्या देवावरील विश्वास कमी झाला. म्हणजे कदाचित तो तेवढा शक्तिशाली नाही. कदाचित बॅबिलॉनचे देव आपल्या देवापेक्षा कितीतरी मोठे आहेत. आणि म्हणून हे उर्वरित अध्याय 41 ते 47 खटल्याच्या दृश्याप्रमाणे मांडण्यात आले आहेत. देव या संशयांना आणि आरोपांना खालील युक्तिवादांनी प्रतिसाद देत आहे. तो सर्वप्रथम म्हणतो की बॅबिलॉनमध्ये बंदिवास हे दैवी दुर्लक्ष नव्हतं. उलट इस्रायलच्या पापाचा न्यायदंड म्हणून हे दैवी पद्धतीनं आयोजित केलं गेलं. आणि दुसरं म्हणजे इस्रायलच्या बचावासाठीच देवानं बॅबिलॉनवर विजय मिळवण्यासाठी पारसला उभारलं, जेणेकरून ते घरी परत येतील आणि यशयाचे शब्द पूर्ण करतील. तर इस्रायलनं योग्य निष्कर्ष काढला पाहिजे की त्यांचा देव इतिहासाचा राजा आहे, राष्ट्रांच्या मूर्तीसारखा नाही. बॅबिलॉनचं पतन आणि पारसचा राजा कोरेशचा उदय यामध्ये इस्रायलनं देवाच्या हाताला काम करताना पाहिलं पाहिजे आणि त्याचे सेवक बनलं पाहिजे. आणि तो कोण हे राष्ट्रांना सांगितलं पाहिजे. परंतु या खटल्याच्या शेवटी अध्याय 48 मध्ये आम्हाला आढळतं की इस्रायल अजूनही त्यांच्या पूर्वजांच्या
पूर्वजांप्रमाणेच बंडखोर आणि मनानं कठोर आहे आणि म्हणून देव त्यांना त्यांचा सेवक म्हणून अपात्र ठरवतो. पण देव अजूनही राष्ट्रांना आशीर्वाद देण्याच्या उद्देशावर ठाम आहे आणि म्हणून संदेष्टा म्हणतो की देव या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक नवीन गोष्ट करणार आहे, जे आम्हाला पुढील विभागात अध्याय 49 ते 55 मध्ये नेतं. आमची ओळख एका अशा व्यक्तीशी होते ज्याला देवाचा सेवक म्हटलं जातं, जो देवाचा उद्देश पूर्ण करणार आहे आणि जे इस्रायल करू शकलं नाही ते तो करणार आहे. देव या सेवकाला इस्रायल ही उपाधी देतो आणि या व्यक्तीला विशेष उद्देशासाठी पाठवतो. सर्वप्रथम इस्रायलच्या लोकांना त्यांच्या देवासोबत पुनर्स्थापित करण्यासाठी, परंतु दुसरं म्हणजे राष्ट्रांसाठी देवाचा प्रकाश होण्यासाठी. आणि आम्हाला सांगण्यात येतं की या सेवकाला देवाच्या आत्म्याद्वारे सुवार्ता घोषित करण्यासाठी आणि देवाचं राज्य सर्व राष्ट्रांवर आणण्यासाठी सामर्थ्य दिलं गेलं आहे. हे अगदी अध्याय 9 आणि 11 मधील मसीही राजासारखे वाटते. पण मग सेवक देवाचं राज्य कसं आणेल याचा आश्चर्यकारक मार्ग आपण शिकतो. त्याला नाकारलं जाईल आणि मारहाण केली जाईल आणि शेवटी त्याच्याच लोकांकडून ठार मारलं जाईल. प्रत्यक्षात त्याला दोषी ठरवलं जात असताना आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येत असताना तो आपल्याच लोकांच्या पापासाठी मरत आहे. संदेष्टा म्हणतो की सेवकाचा मृत्यू हा लोकांच्या दुष्टपणा आणि बंडखोरीसाठी प्रायश्चित्ताचा यज्ञ आहे आणि मग त्याच्या मृत्यूनंतर अचानक सेवक पुन्हा जिवंत होतो आणि आपण ऐकतो की त्याच्या मृत्यूद्वारे त्यानं लोकांना नीतिमान बनवण्याचा, म्हणजेच त्यांना देवाशी योग्य संबंधात जोडण्याचा एक मार्ग उपलब्ध करून दिला. आणि म्हणून ज्या 2 पद्धतीनं लोक सेवकाला प्रतिसाद देऊ शकतात त्याचं वर्णन करून हा विभाग संपतो. काही लोक नम्रतेनं प्रतिसाद देतील आणि त्यांच्या पापांपासून वळतील आणि देवाच्या सेवकानं त्यांच्या वतीनं जे केलं ते स्वीकारतील. या लोकांना दास आणि बीज देखील म्हणतात. अध्याय 6 मधील पवित्र बीज आठवा. हेच ते लोक आहेत जे मसीही साम्राज्याचे आशीर्वाद अनुभवतील. पण असे काही लोक आहेत ज्यांना फक्त दुष्ट म्हटलं आहे. ते सेवक आणि त्याच्या सेवकांना नाकारतात आणि हे आपल्याला पुस्तकाच्या शेवटच्या विभागात अध्याय 56 ते 66 पर्यंत आणते, जिथे सेवक देवाच्या राज्याचा वारसा घेतात. या अध्यायांना सुंदरपणे एका सममिती रचनेत मांडलेला आहे आणि ते पुस्तकाच्या सर्व विषयांना एकत्र आणतात. अगदी केंद्रस्थानी आत्मा समर्थित सेवक गरिबांना देवाच्या राज्याची सुवार्ता कशी जाहीर करत आहे याविषयीचं वर्णन करणाऱ्या 3 सुंदर कविता आहेत आणि तो पुस्तकाच्या पूर्वार्धातील आशेच्या सर्व अभिवचनांची पुष्टी करतो. देवाच्या सेवकांनी वस्ती केलेलं नवीन यरुशलेम ते ठिकाण असेल जिथून जगातील सर्व राष्ट्रांना देवाचा न्याय, दया आणि आशीर्वाद वाहत आहेत. आणि या कवितांच्या भोवती पश्चात्तापाच्या 2 लांब प्रार्थना आहेत, जिथं सेवक इस्रायलचं पाप कबूल करतात आणि ते त्यांच्या सभोवतालच्या जगात दिसणाऱ्या सर्व वाईट गोष्टींबद्दल दुःख करतात आणि म्हणून ते देवाला त्यांची क्षमा करण्यास सांगतात आणि त्याचं राज्य जसं स्वर्गात आहे तसं इथं पृथ्वीवर येईल अशी विनंती करतात. आता या प्रार्थनेच्या प्रत्येक बाजूला अधिक कवितांचे संग्रह आहेत जे सेवकांच्या आणि त्यांचा छळ करणाऱ्या दुष्टांच्या भवितव्याची तुलना करतात. देव म्हणतो की जे त्याच्या चांगल्या जगाला आपल्या वाईट आणि स्वार्थीपणानं आणि मूर्तीपूजेनं दूषित करतात तो त्यांचा न्याय करणार आहे आणि तो त्यांना त्याच्या नगरातून कायमचं काढून टाकणार आहे. परंतु जे सेवक देवापुढे नम्र आहेत, पश्चाताप करतात आणि आपलं वाईट कबूल करतात त्यांना क्षमा केली जाते आणि त्यांना नवीन यरुशलेमचा वारसा मिळेल, ज्याच्याविषयी आम्हाला आढळतं की ती संपूर्ण नूतनीकरणाच्या निर्मितीची एक प्रतिमा आहे, जिथं मृत्यू आणि दुःख कायमचं नाहीसं झालं आहे. आणि हे आपल्याला पुस्तकाच्या या भागाच्या अगदी बाह्य चौकटीवर आणतं. देवाच्या राज्याच्या या नूतनीकरणाच्या जगात प्रत्येकानं त्यांच्या निर्माणकर्त्याला आणि मुक्तिदात्याला ओळखावं म्हणून सर्व राष्ट्रातील लोकांना येण्यास आणि देवाच्या कराराच्या कुटुंबातील सेवकांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आणि म्हणून यशयाचं पुस्तक देवाच्या करारातील सर्व अभिवचनांच्या पूर्ततेच्या अतिशय भव्य दृश्यानं समाप्त होतं. दुःख सहन करणाऱ्या सेवक राजाच्या माध्यमातून देव सर्व राष्ट्रांचं एक कराराचं कुटुंब तयार करतो, जे नूतनीकरणाच्या निर्मितीमधून देवाच्या न्यायाच्या आशेची वाट पाहत आहेत. जिथं स्वर्गात जसं देवाचं राज्य आहे तसं शेवटी इथं पृथ्वीवरही त्याचं राज्य येतं. आणि यशयाच्या पुस्तकाची तीच एक शक्तिशाली आशा आहे